मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत आणि आदिवासी विकास विभागाच्या विविध कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सुद्धा होईल। आदि कर्मयोगी अभियान तसंच विविध योजनांचे लाभ वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि यावेळी यवतमाळच्या समता मैदानामध्ये सभा सुद्धा पार पडेल। या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे। 20 ते 25 हजार नागरिक बसतील इतका मंडप बांधण्यात आल्याची माहिती आपण दृश्यांमध्ये पाहतोय। मंडपाची तयारी तसंच कुठेही अनुचित प्रकार घडू नये होऊ नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा असेल। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे यवतमाळच्या पोस्टल मैदानामध्ये या ठिकाणी सभेकरता येत आहेत आणि आदिवासी विकास विभागाच्या विविध कामांचे लोकार्पण सोहळा पार या ठिकाणी पडणार आहेत। तसेच आदि कर्मयोगी अभियान व जिल्ह्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच विविध योजनांचे लाभ वितरण राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते यवतमाळच्या समता मैदानात पार पडणाऱ्या सभेतून केल्या जाणार आहेत। तसेच यवतमाळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रसंत मोरारी बापू यांच्या रामकथा पर्वामध्ये ते भेट देणार आहेत आणि ज्या ठिकाणी मुख्यमंत्री यांची जी सभा होत आहे त्या ठिकाणी पेंडॉल तयार करण्यात आलेले आहेत आणि जवळपास 15,000 नागरिकांना बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी कुठेही अनुचित प्रकार होऊ नये याकरता पोलिसांनी तगडा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।